MSG कॉलेज से आए हुए उड़ासे सर यहाँ पर मौजूद हैं। मैं उनसे चाहूँगा कि आप जो है अपनी मुख्तसर बात 2 मिनट के अंदर यहाँ पेश करें, उसके बाद मैं खुतबा सदा। सन्माननीय व्यासपीठ, प्राध्यापक मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज जो सेमिनार आयोजित करण्यात आलेला आहे तर रिकव्हरी ऑफ एज्युकेशनल लॉस ऑफ स्टुडंट ड्यू टू लॉकडाऊन याच्या संदर्भात आपल्या मालेगाव शहरामध्ये हा सेमिनार आयोजित करण्यात आलेला आहे। ड्रॉप आउटच्या संदर्भात जी चर्चा झालेली आहे आत्ताच, तर त्याच्यासाठी एक उपाययोजना आपल्याला आखता येईल किंवा उपाययोजना आपल्याला करता येईल, त्याच्यावर मेजर आपल्याकडे आहे नाही आहे अशातला भाग नाही आहे। तर आपल्या मालेगाव सिटीमधले किंवा मालेगाव शहरामधले जे ओनर ऑफ लूम्स म्हणजे लूमचे जे मालक आहेत आणि त्याच्यानंतर मुस्लिम कम्युनिटीमध्ये जे रिच पर्सन आहेत, त्याच्यानंतर जे बिझनेसमॅन आहेत, त्याच्यानंतर बेकरी ओनर आहेत, त्याच्यानंतर सोशल वर्कर आहेत, या सगळ्या लोकांना एकत्र करायला पाहिजे आणि एकत्र करून यांच्याकडनं काही कमिटी फॉर्म करून घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक कॉलनीमध्ये त्या कमिटीच्या लोकांना पाठवायला पाहिजे आणि जे श्रीमंत लोक असतील त्यांच्याकडनं आर्थिक मदत घेऊन गरीब विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे। याच्यावर हा एक ड्रॉप आउटच्या संदर्भात ही एक उपाययोजना आहे। कारण आपल्या मालेगाव शहरामधले काही लोक इतके श्रीमंत आहेत, इतके रिचर्ड पर्सन आहेत की त्यांचे लूम भिवंडीला पण आहेत। कारण मी ज्या वेळेस सना ट्रॅव्हलने प्रवास करत होतो तर इथले जे मालक आहेत मालेगाव शहरातले, तर ते रात्रीचे जायचे आणि परत उद्या मात्र ते रिटर्न यायचे। इतके श्रीमंत लोक मालेगाव शहरामध्ये आहेत, नाही आहेत अशातला भाग नाही। या लोकांनी जर पुढाकार घेतला तर आपली ही जी समस्या आहे तर ही समस्या आपल्याला ड्रॉप आउटची सोडवता येईल। त्याच्यानंतर लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांच्या ज्या नोकऱ्या आहेत, सर्व्हिस आहेत, त्या सर्व्हिस गेलेल्या आहेत, हाताशी पैसा नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या मालेगाव शहरामधले सगळी दुकानं ठप्प पडलेली होती लॉकडाऊनमुळे, त्याच्यामुळे काही करता आलं नाही। परंतु जे श्रीमंत लोक आहेत तर यांनी जर मदतीचा हात दिला आणि काही लोकांनी 10-10 विद्यार्थी जर ॲडॉप्ट केले, दत्तक जर घेतले, तर हा प्रश्न मात्र ड्रॉप आउटचा मालेगाव शहरामधला सुटू शकतो। सुटू शकत नाही अशातला भाग नाही, हा प्रश्न इथं सुटू शकतो। मी स्वतः यावर्षी 10 विद्यार्थ्यांची फी भरलेली आहे, 10 विद्यार्थ्यांची फी मी स्वतः भरलेली आहे। जर असं प्रत्येक शिक्षकाने जरी दत्तक घेतले तरी एका वर्गातला प्रश्न तिथल्या तिथंच मात्र सॉल्व होऊन जातो। नॉट अ सिंगल स्टुडंट लिव्ह इन हाऊस, सगळे म्हणजे ऑल टोटली स्टुडंट कम टू स्कूल। पण याच्या संदर्भात कोणी मात्र टेक ॲक्शन इम्प्लिमेंट करायला पाहिजे, संस्था चालकाने इम्प्लिमेंट करून द्यायला पाहिजे किंवा समाजातल्या लोकांनी ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे। याच्याने होत नसेल तर या सभोवताली हजारो खेडी आहेत, प्रत्येक खेड्यातल्या सरपंच आणि पाटीलला भेटा, त्यांच्याकडनं आर्थिक मदतीचा हात घ्या, तरीसुद्धा हा आपला प्रश्न सुटू शकतो। सुटू शकत नाही अशातला भाग नाही, असे अनेक प्रश्न आहेत। त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की यूट्यूबवर संपूर्ण माहिती आहे, हो काय मिळत नाही यूट्यूबवर। गुगल काय, गुगल आपला देव आहे, गुगल आपला देव आहे। गुगलवर सगळी माहिती एवढी चॅप्टरमध्ये, एवढी चॅप्टर इन्फॉर्मेशन ऑफ एवढी चॅप्टर आपल्याला गेटिंग, कारण त्या ठिकाणी सगळी माहिती आपल्याला मिळू शकते, कोणाची गरज नाही हो, गुगल आपला देव आहे। हे सुद्धा मात्र आपल्याला ओळखता आलं पाहिजे, कोणतं चॅप्टर कुठं मिळेल, त्याच्यानंतर यूट्यूबवर कोणतं मात्र लेक्चर, कोणत्या शिक्षकाचं लेक्चर चांगलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली पाहिजे। या सगळ्या जर गोष्टी आपण कन्सिडर केल्या तर मालेगाव शहरामधला प्रश्न हा मात्र मिटू शकतो। आपल्या मालेगाव शहराची जी प्रतिमा आहे बाकीच्या शहरांमध्ये मात्र वेगळी आहे, परंतु जर मात्र वास्तव जर बघितलं तर ह्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम इतक्या गुण्यागोविंदाने मात्र जगतात, हे कोणत्याही सिटीमध्ये जगू शकत नाही। अशा प्रकारची परिस्थिती ही मालेगाव शहराची आहे हो। मालेगाव शहरातले मात्र स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी खिलाफत चळवळ सुरू झाली होती ना, तर मालेगाव शहरामधले बहुसंख्य मुस्लिमांनी त्या खिलाफत चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे। पण इतिहास कोण बघतं हो, हिस्ट्री कोणाला माहिती आहे, कोणी बघत नाही।
फक्त या ठिकाणी यायचं, चर्चा करायची आणि गप्प बसायचं, संपले, आपला सेमिनार झाला, आपल्याला काही करायचं नाही. परंतु सेमिनार घ्यायचा झाला तर हा इम्प्लिमेंट सरांनी, सिद्दीकी साहेबांनी मात्र आता सगळ्या याच्यावरच्या उपाययोजना पण सांगितल्या आपल्याला. मी सांगत आहे अशातला भाग नाही, सरांनी पण उपाययोजना ह्या सांगितल्या आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण मात्र या ठिकाणी कन्सिडर कराव्या आणि हा सेमिनार आयोजित करण्यात आला. मी ह्या सगळ्या मंचावरील जे प्रतिष्ठित लोक आहे तर यांना धन्यवाद पण देतो आणि आपण सगळे हजर झाले तर तुमचे सगळ्यांचे आभार पण मानतो आणि ह्या इथं माझ्या शब्दांना विराम देतो.